मोगलशाही मोडून काढायचं काम आता जबाबदारी तुमच्यावरती आहे. आमची तुम्ही छत्रपती आहात, छत्रपती शिवाजी महाराज आहात आणि आम्ही हा गोकुळ कोणाच्या ताब्यात द्यायचा, या गोकुळचा निर्णय कोणाच्या हातामध्ये दिल्यानंतर आपण सुरक्षित या ठिकाणी राहू अशी वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि एकमेव जर म्हणाल तर ही बंटी पाटील साहेबांना जिल्ह्यामध्ये सगळे एकत्र एका ठिकाणी आले, जिल्ह्यामध्ये सगळे एका ठिकाणी आले. महानगरपालिकेला काय झालं, एकटा बंटी पाटील साहेब आणि महानगरपालिकेला सगळे फक्त 4 नगरसेवकांच्या मध्ये सत्ता हातातली गेली. जिल्हा परिषदला भी सगळी एक होती. जिल्हा परिषद मध्ये काय घडलं, जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 3-4 मताच्या फरकानं बंटी साहेबांच्या हातातलं सत्ता गेलेली आहे. बंटी पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना जी शपथ घेतली नव्हती, त्या मोगलशाहीच्या विरोधामध्ये ही मोगलशाही मोडून काढायचं काम आता जबाबदारी तुमच्यावरती आहे. आमची तुम्ही छत्रपती आहात, छत्रपती शिवाजी महाराज आहात आणि आम्ही तुमच्या बरोबर 100% या ठिकाणी आहे. ही भूमिका घेऊन तुम्ही साहेब, ही भूमिका तुमची त्या ठिकाणी असली पाहिजे आणि ती भूमिका चालून तुमच्याकडे आली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येईल आणि म्हणून नेटानं या ठिकाणी उभारला. मगाशीच मी म्हटलं करंट वेगळा आणि हा करंट निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला मतदान झाल्यानंतर या ठिकाणी दिसेल की वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि म्हणून जागवा, माझी तुम्हाला शपथ आहे, हा गोकुळ वाचवा, गोकुळ वाचवा. काय चाललंय, कसं चाललंय, कसं काय पद्धतीनं चाललंय, काय काय चाललंय हे बघताय. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या वेळेला राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या पॅनेलला आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं